नमस्कार, मी ऐश्वर्या पवार. एडीएन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. आस्तिक कुमार पांडे यांनी स्वीकारला औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार. कॉलेज कुठल्याही पक्षाचा असो, विद्यार्थी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असला पाहिजे, अमित राज ठाकरे यांचे प्रतिपादन. शेकडो चर्मकार बांधवांना सोबत घेऊन श्रावण गायकवाड यांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा. अन्य समाजाचा राज्यातील पहिलाच धम्मदीक्षा सोहळा उत्साहात संपन्न. आता पाहूयात सविस्तर बातम्या. औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून आस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी मावळते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाची सूत्र स्वीकारली. मावळते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना बढती देण्यात आली असून त्यांच्याकडे विकास आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून आस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्र स्वीकारले आहेत. पांडे हे महापालिकेत प्रशासक म्हणून कार्यरत असताना जूनमध्ये त्यांची सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी बदली करण्यात आली होती, परंतु त्यांनी पदभार न स्वीकारल्यामुळे पुणे येथे नव्याने त्यांची सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती, पण तिथेही त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यानंतर आता त्यांना पुन्हा औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यावेळी मावळते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि नूतन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त केले. माझ्यासाठी मराठवाड्यात काम करण्याचा हा पहिला अनुभव. जरी मी मराठवाड्याचा होतो तरी सगळे नोकरी बाहेरच केली. नाशिक तेव्हा मी मराठवाड्यात पहिल्यांदा इथं गेलेलं काम नाही माझ्या माणसांसाठी. माझं बॅकग्राऊंड ग्रामीण खातचे डेव्हलपमेंटचा अनुभव होता. दोन मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये काम केलं. स्मार्ट सिटीचा CEO होतो. त्यानंतर कृषीमधला पोस्टग्रॅज्युएट असल्यामुळं त्यातलं माती आणि पाणी स्पेशलायझेशन असल्यामुळं सगळ्या विषयाला स्पर्श करतात आणि मी जे काम केलं ते तुमच्यासमोर नक्कीच त्याच्यामध्ये खूप चांगली व्हॅल्युएशन अस्तित्व करतील. आपल्या मावळते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेबांच्या धन्यवाद देतो. चार्ज हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण नियमाने आणि प्रॉपर पद्धतीने आज पूर्ण केली गेली आहे आणि त्याबद्दल मी चव्हाण साहेबांचा आभारी आहे आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. 9 महिने जवळपास काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी मला देण्याबाबत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या, माननीय पालकमंत्री महोदयांच्या आणि आपल्या जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या मी आभारी आहे. तो एक बॉटम लाईन जे राहणार आहे माझ्या तो हेच राहणार आहे की सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास एकच ध्यास हे इतका माझा एक बॉटम लाईन राहणार आहे. प्रोजेक्ट स्मार्ट सिटीमार्फत सुरू झालेला आहे मेट्रो कम उड्डाणपूल. हे प्रोजेक्ट औरंगाबाद शहराच्या पूर्ण जे फेस आहे ते अपलिफ्ट करणार आहे आणि पूर्ण चेंज करून करणार आहे. तर त्यामध्ये जिथे स्मार्ट सिटी या महानगरपालिकेला आवश्यकता वाटली तिथे जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण खंबीरपणाने त्याच्यासोबत उभा राहील. कारण की जिल्हाधिकारी अधिकारी म्हणून आता ग्रामीण क्षेत्रावर थोडासा जास्त भर देण्याची आणि लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत आहे आणि तो फोकस माझा राहणार आहे. तर हे शासकीय योजनांचे जे अंमलबजावणी आहे ते आणखी प्रभावी गतीने आणि तीव्र गतीने करणार आहे.
मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे 2 दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध ठिकाणी बैठका घेतल्या आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षात काम करणारे विद्यार्थी सेनेत काम करणारे विद्यार्थी पाहिजेत, ज्यांची खरंच इच्छाशक्ती आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याची. आणि ते तुम्हीच बोललात की एवढ्या प्रमाणात आलेत, त्यामुळे मला अतिशय बरं वाटतंय आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. मला समजून घ्यायचं होतं की मराठवाड्याची परिस्थिती काय, जी मला थोडक्यात माहीत होती आणि महाराष्ट्राची पण माहिती आहे. पण जे तुम्ही बोलला की विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणारी, खोलात जाऊन समजून घेणारी एक पण संघटना आजपर्यंत नाही आहे. जे मी समजून घेतोय आणि त्यांना युनिट स्थापनेचा म्हणजे शाखा स्थापनेचा, त्यांच्या महाविद्यालयाबाहेर एक शाखा आपल्या पक्षाची असली पाहिजे. आता मला खाली बरेच विद्यार्थी भेटले जे बोलले की ह्या पक्षाचं कॉलेज आहे, ह्या पक्षाचं कॉलेज आहे, त्यामुळे आम्हाला हा त्रास होतो. त्यामुळे मी त्यांना एकच सांगितलं की कॉलेज कुठच्याही पक्षाचा असो, विद्यार्थी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असला पाहिजे आणि त्यांचे विषय आपणच सोडून घेऊ शकतो. ज्या आरक्षणाबाबत असतील किंवा बेरोजगाराबाबत असतील किंवा स्पर्धा परीक्षांबाबत असतील, त्या वेगळ्या समस्या झाल्या. ह्या समस्या ज्या आहेत त्या वैयक्तिक समस्या आहेत, जे ते विद्यार्थी सामोरे जात असतात. ते म्हणजे आता शिक्षक कधी कधी विद्यार्थ्यांवर राग काढतात मुद्दामून, कधी कधी कॉलेज साफ नसतं, कॅन्टीनमध्ये तुम्ही जे पैसे भरता त्या क्वालिटीचं तुम्हाला जेवण मिळतं आहे का, कधी कधी रॅगिंगचा विषय असतो, मुलींची छेडछाड होते. आता मला खाली आज अजून एक विषय आला जो प्रत्येक कॉलेजमध्ये नसतो, महाविद्यालयात नसतो, पण ह्यांच्या महाविद्यालयात होता की शिक्षक मुलींबरोबर गैरव्यवहार करतात, फ्लर्ट करतात किंवा जे काय करतात. आता मी कॉलेज सांगणार नाही, नाव सांगणार नाही, जे आमच्याकडे आलंय आम्ही तो विषय सोडून घेऊ. पण हा विषय मी इकडे नसतो आलो तर मला कळला नसता. आणि दौरा मी प्रत्येक 5-6 महिन्यांनी करू शकेन, पण त्या 5-6 महिन्यात त्यांना काही अडचणी आल्या तर काय करायचं, त्याच्यासाठी हे युनिट आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात येऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मनसेमध्ये आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असून या दौऱ्यादरम्यान त्यांच्या साध्या राहणीमानामुळे ते चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष औरंगाबादमध्ये मनसेच्या मोर्चा बांधणीसाठी आणि पक्षवाढीसाठी युवक युवती आणि कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. यावेळी बैठक सुरू असताना अमित ठाकरे यांनी खुर्च्यावर बसण्याऐवजी थेट जमिनीवर बसून बैठकीस सुरुवात केली. अमित ठाकरे यांचे अत्यंत सामान्य दर्शन तसेच खुर्चीवर न बसल्याने दाखवलेला हा साधेपणा यावेळी कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला असून अमित ठाकरे यांची एक वेगळी छबी निर्माण झाली. मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे 2 दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. नवीन विद्यार्थ्यांना पदाची संधी देऊन प्रत्येक महाविद्यालयात शाखा व महाविद्यालयासमोर पाटी लावण्यात येणार आहे. त्या पाटीवरती पदाधिकाऱ्यांच्या संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देखील लावण्यात येणार आहे. ज्याही विद्यार्थ्याला विद्यालयामध्ये कोणताही अडचण असेल त्या विद्यार्थ्यांनी संपर्क करावा. त्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडवण्यात येईल असे बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना अमित ठाकरे यांनी सांगितले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच दिवसाचे औचित्य साधून 14 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद शहरात 250 जणांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच दिवसाचे औचित्य साधून 14 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद शहरात 250 जण बाबासाहेबांचे अनुकरण करत धम्माची दीक्षा घेतली. यात चर्मकार समाजाचे 200, ओबीसी 30 तर मातंग समाजाच्या 20 जणांचा समावेश आहे. औरंगाबादेत 22 वर्षातील हा 4था सामुदायिक दीक्षा सोहळा आहे. मात्र प्रथमच 14 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. मिलिंद महाविद्यालयात शुक्रवारी दुपारी 4 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे सोहळ्याचे मुख्य आयोजक होते. यासाठी थायलंडहून भंते विनय सुथी महाथेरो हे राजघराण्याचे भंते दाखल झाले होते. भंते बोधीपालो, भंते विशुद्धानंद बोधी, भगवान गौतम बुद्ध मालिकेत बुद्धांची भूमिका निभावणारे अभिनेते
गगन मलिक, समाजभूषण, भीमराव हत्ती आंबिरे यांच्यासह शहर परिसरातील अन्य मान्यवरही या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. अपॉस्टॉलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी खुलताबाद पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयास भेट देऊन शासकीय कामकाजाबाबत आणि शस्त्राच्या हाताळण्याबाबत माहिती करून घेतली. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापिका राजश्री चिमणे यांच्या संकल्पनेतून अपॉस्टॉलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी खुलताबाद पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयास भेट देऊन तहसीलदारासह पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या हाताने बनवलेल्या ग्रीटिंग कार्ड, आकाशकंदील, वॉल अँगल व पुष्पगुच्छ देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख व पोलीस उपनिरीक्षक जनार्दन मुर्मे यांच्याशी थेट संवाद साधून तेथील कामकाजाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. सर्वप्रथम शाळेच्या विविध वर्गातील मुलींनी तहसील कार्यालय येथे भेट दिली. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या कक्षात भेट देऊन हाताने बनवलेल्या ग्रीटिंग कार्ड देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तेथील कामकाजाची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांची विद्यार्थ्यांनी माहिती दिली. मुलांना त्यांच्या शालेय जीवनात प्रथमच प्रत्यक्ष तहसील कार्यालय येथे भेट देण्याची संधी मिळाल्याने उपस्थित शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अजय चिमणे व शिक्षक नितीन बारगळ यांनी तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले. यानंतर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पत्रव्यवहार कक्ष, गोपनीय अभिलेख कक्ष, वायरलेस कक्ष, संशयित आरोपींची कोठडी दाखवून सविस्तर माहिती दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मोरे यांनी पोलीस दलातील वापरात असलेल्या शस्त्रांची व विविध प्रकारच्या बंदूक, रायफल याबाबतची प्रत्यक्ष माहिती सांगितली. तसेच महिला पोलीस कर्मचारी सोनाली कुंदे, रुपाली सोनवणे यांनी पोलीस सेवेमध्ये भरती होण्यासाठी कोणत्या स्पर्धा परीक्षा असतात यावर मुलांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने समर्पक उत्तरे दिली. दरम्यान एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आम्ही सर्व स्टुडंट्सनी दिवाळीच्या निमित्त काही क्राफ्ट्स बनवलेले होते, जे आम्ही आमची कला त्याच्यातून दाखवली होती. तर आम्ही सर्व स्टुडंट्स ते आमच्या देशासाठी जे काम करतात, जे कार्य करतात, त्या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही त्यांना हे गिफ्ट देत आहेत दिवाळीच्या निमित्त. तर आम्ही सर्वांनी हे त्यांना देण्यासाठी आम्ही ते पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे. तर आम्हाला त्यांनी इथे पोलीस स्टेशनला व्हिजिट दिली आणि आम्ही तिथे वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र आणि शस्त्र बघितले. यातील आमच्यासोबत आलेले काही विद्यार्थ्यांना या सर्वांना बघून काही प्रोत्साहन, मोटिवेशन मिळालं, ज्याच्यातून काहींना असं वाटलं की आपणही यांच्यासारखं समोर जाऊन पोलीस बनावं. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहोत. आम्ही दिवाळीनिमित्त आमचे जे देशाचे रक्षक आहेत त्यांना दिवाळीनिमित्त काही गिफ्ट देण्यासाठी आलो होतो. थँक्यू. बरं, तुम्हाला काय वाटतं इकडे आल्यावर? काय वाटतं? इथं आल्यावरती खूप छान वाटतंय. आम्ही इथे लॉकअप बघितले, अजून वॉकीटॉक बघितले, शस्त्र बघितले, हेल्मेट, ढाल सगळं बघितलं. थँक्यू. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद हे शहरात आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत RSS वर निशाणा साधत जोरदार टीकाबाजी केली. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद हे शहरात आले असता त्यांनी बहुजनांचा सन्मान, सर्वांगीण विकास व त्यांना न्याय हक्कासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने शुक्रवारी भव्य आझाद संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिरात
सकाळी आझाद संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या झंझावाती मेळाव्यात आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष राहुल मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकार परिषदेत आरएसएस वर निशाणा साधत जोरदार टीकाबाजी केली। लेकिन औरंगाबाद में अभी सड़कों पे पानी ज्यादा है, घरों में पानी कम आ रहा है। सरकार को चाहिए, जब जो टैक्स मुंबई में भी नहीं है, पुणे में भी नहीं है, नागपुर में भी नहीं है, वो टैक्स औरंगाबाद में हैवी टैक्स, और फिर पानी की कोई सुविधा नहीं। तो आम जनमानस का ध्यान रखना सरकार की जिम्मेदारी है। सरकार इस विषय पर सोचे। भीमा कोरेगांव का जो इंसिडेंट हुआ था, खैरलांजी का जो प्रकरण है, उसमें जो आंदोलनरत साथी थे, आज तक भी उनके मुकदमे सरकार ने वापस नहीं लिए। जबकि महाराष्ट्र में जो मराठा क्रांति मोर्चा था आरक्षण के लिए, उनके मुकदमे सरकार ने वापस लिए। अच्छी बात है, कोई अपने हक के लिए बोलता है तो उस समय सरकार उसके आंदोलन को खराब करने के लिए तमाम तरह से प्रयास करती है, आंदोलन को बदनाम करने के लिए। लेकिन सरकार को समय रहते हुए जो झूठे मुकदमे लगाए गए उनको वापस ले लेना चाहिए। तो मेरी सरकार से मांग है कि भीमा कोरेगांव और खैरलांजी प्रकरण के मुकदमे वापस ले जाए। और अब एक जो सबसे इम्पोर्टेंट मामला जो आजकल बड़े पैमाने पर चल रहा है महाराष्ट्र में, उसकी बात इसलिए करनी पड़ेगी क्योंकि आरएसएस का हेडक्वार्टर नागपुर में है। मैं पिछले कुछ दिनों से देख रहा हूं कि मोहन भागवत जी बड़े बदले से नजर आ रहे हैं। उनके स्टेटमेंट भी थोड़े से बदल गए हैं, उनकी भाषा शैली में परिवर्तन। वो कह रहे हैं कि जाति खत्म कर देनी चाहिए, वर्ण खत्म कर देना चाहिए। आज जो प्यारी प्यारी बातें हो रही है, जैसे कुर्बानी से पहले बकरे को खूब खिलाया पिलाया जाता, मुझे लगता है ये उसी की देन है या उसी की तरफ इशारा किया जा रहा है। वर्ण व्यवस्था, जाति व्यवस्था खत्म करने वाले लोग क्यों मांग कर रहे हैं कि खत्म कर दी जाए? इनको कर देना चाहिए, इनके पास तो सरकार है। जाति के आधार पर जो अन्याय सह रहे हैं देश में, शेड्यूल कास्ट, बैकवर्ड और माइनॉरिटी के लोग, शेड्यूल ट्राइब के लोग, उन्होंने जो अन्याय सहा है, इसके बारे में बोलने से काम चले, धरातल पे काम करना पड़ेगा। तो मुझे ऐसा लगता है कि जो आंदोलन चल रहा है उसकी वजह से मोहन भागवत जी के सुर बदले हैं, लेकिन इनकी कथनी करनी में पहले से फर्क है। ये जो आज इस तरह की बातें कर रहे हैं वो इसलिए कर रहे हैं क्योंकि जनता का दबाव है, लोग खड़े हो रहे हैं अपनी लड़ाई के लिए। और मुझे उम्मीद है कि जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा कि 21वीं सदी हमारी, कमजोर लोग जो है अपनी ताकत का एहसास कर रहे हैं और बहुत जल्द जो है बाबा साहब अम्बेडकर के आदर्शों पे, उनके सपनों पे आधारित भारत की तरफ हम लोग बढ़ रहे हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले। त्यांच्या मागण्यांबाबत अजय सिंग चावरिया यांनी अधिक माहिती दिली। आज ये महानगरपालिका देखिए, महानगरपालिका औरंगाबाद शहर की कितना अच्छा काम कर रही है। ये बेचारा दशरथ बोल के गरीब, इसने चारों तरफ से अपील ला लिया क्या मेरे को सफाई कर्मचारी की ड्यूटी दो, कोर्ट का आदेश ला लिया, सब ला लिया। ये नवगिरे है, इसने सब ला लिया। इसकी मम्मी ने सफाई का काम किया है। तो यहाँ के अर्चना फेटे बोल के है, अर्चना फेटे बोल के यही कहती है कि ये मेरे को समझता नहीं, ये जातिवाद एससी समाज के साथ। और जो जगहों पे वो बैठी है अर्चना फेटे, महाराष्ट्र के सीएम, क्या इनको ये कहता हूँ कि भाई कैसे अधिकारी बैठे हुए जो कोर्ट का अपमान करते हैं, कोर्ट का शोषण करते हैं, तो ऐसे अधिकारी को, ऐसी महिला को बिठाने का अधिकार नहीं चाहिए। और दूसरी बात मैं ये कहूँगा कि औरंगाबाद के 4 क्लास काम करते हैं तो उनको कोई सुविधा दी नहीं जाती है। फिर अभी दिवाली आ रही है, रमजान ईद आ रही है, 14 अप्रैल आएंगी, हमको बोलना पड़ता है कि बोनस दो। कोरोना का सामना कौन करता था? पुलिस प्रशासन और सफाई कर्मचारी, इनको ये भी बोलना पड़ता है। तो औरंगाबाद के म्युनिसिपल महानगर पालिका के चौधरी साहब डॉक्टर अभिजीत भैया साहब से विनती चाहते हैं हम, क्या तुम्हारे अधिकारी क्या काम कर रहे हैं इधर, इनके ऊपर जरा ध्यान रखो अभिजीत साहब, हम हाथ जोड़ के विनती चाहते हैं। अगर न्यायालय के बारे में बोलते हैं तो वो बोलते हैं कि मेरे को कुछ पता नहीं, मेरे को समझता नहीं, ऐसा बोलते मैडम। क्या बोला और इन्होंने क्या इनकार कर रहे हैं? 30 दिन के अंदर
रोजंदारी काम पे लो, और उन्होंने रोजंदारी पे ले लिया मेरे को। फिर मैंने 7 साल काम नौकरी कर दिया किया। नौकरी करने के बाद मुझे परमानेंट कर दिया। परमानेंट करने के बाद 3 साल के बाद मुझे नौकरी से निकाला। क्यों? मैंने न्यायालय को झूठा बोला, इसलिए न्यायालय ने झूठे आदेश करे। तो न्यायालय आँख बंद करके के नहीं नया आदेश कर सकते ना। तो उनको कागज डॉक्यूमेंट चेक करके इनको काम को लेने के वास्ते बोले थे। अब न्यायालय का आदेश है कि आपको काम पे ले हाँ, तो 10 साल के बाद इन्होंने कोर्ट को झुटला रही है लोग। महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी जनरल कामगार युनियनतर्फे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांची प्रलंबित वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी विभागीय कामगार उपायुक्त कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी जनरल कामगार युनियनतर्फे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांची प्रलंबित वेतनवाढ आणि इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदीत कामगारांना दिवाळी अर्थसहाय्य किमान 10,000 रुपये देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी विभागीय कामगार उपायुक्त कार्यालय येथे शुक्रवारी तीव्र आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष दिलीप मस्के, प्रदेश सचिव गंगाधर जाधव, जिल्हाध्यक्ष अशोक जाधव, सुरेश काकडे, कमलेश दाभाडे, लता बन, शोभा चौधरी आदींची उपस्थिती होती। जे प्रलंबित प्रश्न आहेत आणि कामगारांच्या दिवाळीच्या सणावरती कोविडच्या पासून आज बरेच दिवसापासून कामगारांना कुठल्याही प्रकारचं अनुदान आलेलं नाही आणि या अडचणीच्या काळामध्ये शासनाने या सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अनुदान सानुग्रह अनुदान म्हणून किमान 10,000 रुपये तरी मंजूर करावं या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन करीत आहोत। तर याची सरकारने दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा अशी मी विनंती करतो। क्रांतिकारी जनरल कामगार युनियनतर्फे आज तीव्र धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। कामगारांचे बोनसचे प्रश्न, 5,000 अर्थसहाय्य, प्रलंबित शिष्यवृत्ती, प्रलंबित रिन्यू आणि प्रलंबित नवीन नोंदणी याच्या जे त्रुटी आहेत त्यासाठी आम्ही इथं तीव्र आंदोलन केलेलं आहे। शासनाला आमची अशी विनंती आहे की आमच्या लवकरात लवकर प्रश्न त्यांनी मार्गी लावावे। 2-3 महिन्यापासून सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ ही प्रलंबित असून त्याचा कार्यकालही संपलेला आहे। ही वेतनवाढ तात्काळ करण्यासाठी आज हे निदर्शने करण्यात आले। तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातील जे नोंदणीकृत कामगार आहेत त्या कामगारांना आर्थिक सहाय्य किमान 10,000 रुपये व जे बंद पडलेलं आर्थिक सहाय्य 5,000 रुपये हे शासनाने तात्काळ चालू करण्यासाठी या संदर्भात आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेले आहेत। तसेच त्यांच्या प्रलंबित अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, स्कॉलरशिप असेल, डेथ क्लेम असेल, विवाह क्लेम असेल, या अशा अनेक प्रश्न त्यांचे प्रलंबित असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला आज निदर्शने करण्यात घ्यावी लागेल। नक्कीच या ठिकाणी काही स्कीमवरती शासन दुर्लक्ष करते आणि त्याचा पाठपुरावा विभागाने करावा अशी मी शासनाला विनंती करतो। कि सबको जो 5,000 जो बंद हो गए वो सबको मिलना चाहिए। जितने लेबर काम कर रहे सबको मिलना चाहिए। स्कॉलरशिप पिछले साल से नहीं मिली है मगर ये साल से चालू होनी चाहिए। महानगरपालिकेने शहराबाहेर सुरू केलेली स्मार्ट सिटी बस बंद करावी अशी मागणी काळी पिवळी चालक मालक संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे ते स्मार्ट सिटीचं हे यांनी जे प्रकरण चालवलं महानगरपालिकेने, हे प्रकरण जे महानगरपालिकेने चालवलं तर हे आमच्या काळ्या पिवळ्या धारकांना जे आहे त्याचा त्रास होतो आहे। तर त्रासचं कारण असं का आम्ही वर्षकाठी जे तर 50-55 हजार रुपये जे तर आठवला त्याचा टॅक्स, इन्शुरन्स, पासिंग हे सारा करून घेतो 200 रुपये रोजप्रमाणे। पण आज जे तर यांनी स्मार्ट सिटी चालू केली आणि ती स्मार्ट सिटी जी आहे तर थांब्यावर जे काळी पिलीच्या थांब्यावर येते 10-5 सीट घेऊन चालल्या जाते। 10-5 संपूर्ण जिल्ह्यात हे चालू आहे। आम्ही याच्या पहिले कमिशनर साहेबाला जे एक पत्र दिलं होतं, त्याच्यानंतर जे तो स्मरणपत्र दिलं। पण आज जे तर आमची अतिरिक्त साहेबाशी बोलणी झाली, निकम साहेबाशी, तर आमचं म्हणणं असं होतं की जे 1995मध्ये जे आहे तर यांनी एक ST चालू केली ती ग्रामीण भागात सिटी बस। पण ते तर आम्ही त्याच्या विरोधात जे तर कोर्टात गेलतो। कोर्टानं आमच्या बाजूने न्याय दिला, असं सांगितलं का बाई हे तुम्ही बंद करा आणि बसस्थानकापासून जे आहे तर 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये चालवा। ते आमच्याकडे असं GR होतं। ते GR आम्ही जे आहे तर कमिशनर साहेबाला लावून दिलेलं आहे आणि आता साहेबाशी आमची चर्चा झाली तर साहेबाने त्यांना बी ते स्मार्ट सिटीवाल्यांनी जे तो बोलवलं। सोमवारच्या दिवशी आमची एक बैठक आहे। त्या बैठकीत जर आमचं काम झालं नाही तर याच्यानंतर संपूर्ण जिल्ह्याच्या 1000 ते 1500 गाड्या आम्ही ह्या महानगरपालिकेच्या कंपाऊंडमध्ये आणू आणि याची सर्व सारी जबाबदारी महानगरपालिकेवर, काही बरे वाईट झालं तर याची सर्व सारी जबाबदारी महानगरपालिकेवर। आता सध्या 150-200 गाड्या बाहेर उभ्या आहे आणि आम्ही पाण्या पावसात जे धंदे सोडून जे
तर याच्या मागे लागलो बा एक आज बंद होईल, परवा बंद होईल, पण यांच्या कारणावरती जो काही रेंगत नाही. म्हणून आज जे आहे तर तिसऱ्यांदा आम्ही अतिरिक्त साहेबाला भेटलो. अतिरिक्त साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं की बा सोमवारी अधिकाऱ्यांना बोलवलं, सोमवारी काहीतरी आपण निर्णय घेऊ. मॅरेथॉन स्पर्धेत गरुड झेपच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बाजी मारत यशाचे मानकरी ठरले. 66व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी येथे द बुद्धिस्ट युथ ग्रुप आणि लुंबिनी बुद्ध विहार समिती व महिला मंडळाच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत गरुड झेपच्या 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. पार पडलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत गरुड झेपच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बाजी मारत यशाचे मानकरी ठरले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पारितोषिक ज्ञानेश्वर पेंडारे, द्वितीय पारितोषिक मनोज पाटील, तृतीय पारितोषिक अथर्व बाने यांनी पटकाविले. तर विद्यार्थिनींमध्ये प्रथम पारितोषिक प्रज्ञा रायगोळे, द्वितीय पारितोषिक सुवर्णा तायडे, तृतीय पारितोषिक श्रुती वाहुळ यांनी बाजी मारली. गरुड झेप करिअर अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे जिल्हा सचिव कृष्णा सोनवणे, तालुका अध्यक्ष दिनेश धडे, जोगेश्वरीचे माजी सरपंच प्रवीण दुबिले, साहेबराव इंगोले आणि महिला प्रतिनिधी वंदना जाधव यांच्यासह गावातील नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ थोरात, प्रवीण थोरात, मिलिंद पनाड, लखन भारसाकळे, मनोज कुशर, विजय गायकवाड, राहुल थोरात, अजय दांडगे, विकास नवगिरे, अमोल त्रिभुवन, नितीन हिवराळे, भानुदास हिवराळे, कौतिक दांडगे, हरी अमराव, रमेश दाभाडे यांनी परिश्रम घेतले. एडियनसाठी वाळूज महानगर प्रतिनिधी शिवाजी गायकवाड. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आस्तिक कुमार पांडे यांनी स्वीकारला औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार. कॉलेज कुठल्याही पक्षाचा असो, विद्यार्थी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असला पाहिजे, अमित राज ठाकरे यांचे प्रतिपादन. शेकडो चर्मकार बांधवांना सोबत घेऊन श्रावण गायकवाड यांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा. अन्य समाजाचा राज्यातील पहिलाच धम्मदीक्षा सोहळा उत्साहात संपन्न. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.